श्री स्वामी समर्थ. आपला बोलणं कुणी ऐकत नाही ही गोष्ट आपण सर्वांनी ऐकली असेल आणि आपल्या तोंडूनही बाहेर पडले असेल. असे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कधी काही वाक्ये आपल्या तोंडून बाहेर पडतात. आपल्या अशा शब्दांमध्ये काही गुप्त रहस्य असतात ज्या आपण इतरांच्या कानात वाचू इच्छित नाही. बहुतेकदा आपण स्वतःच कुटुंबातील शांततेचे कारण असतो. आपण हे पाहू शकत नाही, परंतु हे खरे असू शकते, कारण कळत न कळत मूर्खपणा आपण करत असतो. आपण आपले त्या गोष्टी इतरांना सांगतो ज्या आपण कधीही सांगू नाही, आणि ज्या गोष्टी आपण जाणून न कळत इतरांसमोर सांगितल्या होत्या त्या गोष्टी आपल्या दुःखाचे कारण बनतात, आणि मग त्याच गोष्टी आपल्या भांडणाचे कारण बनवून आपल्याला पश्चाताप होतो. आणि मग आपल्याला असे वाटते की ही गोष्ट मी कुणाला सांगायला नको हवी होती. ही माझी चूक झाली आता की मी न कळत या सर्व गोष्टी सगळ्यांना सांगून बसले. मनाशी असं काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ह्या गोष्टी इतरांना सांगू नका. नाही, तुम्हाला समजेल, सांगू नयेत. हे तुम्हाला समजले. मी तुम्हाला त्यामागचे लॉजिक देखील, आणि या 7 गोष्टी व्यतिरिक्त जर तुम्हाला असे वाटत असेल की माझे काही चुकले आहे किंवा मी सांगू शकले नाही, नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही आप बहुत हरवल्याआधी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. एक वेळे एका शहरात रिंकू नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप गरीब होता. त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याला 2 वेळेचे जेवणही मिळत नसे. वेळेत जेवणही मिळत नसे होते. तो रात्रंदिवस कामाच्या शोधात असायचा. शोधूनही त्याला काम मिळत नव्हते. मग एके दिवशी त्याने सर्व समस्या बायकोंसमोर सांगितल्या. इथे कामाची गरज कुणालाच नाही. मी काम शोधून थकलो आहे. मला समजत नाही की मी तुम्हाला कसे खायला घालणार. मी माझ्या मुलांची काळजी घेऊ शकत नाही, आणि ही चिंता मला रात्रंदिवस खात असते. मग त्याची बायको काही विचाराने म्हणाले, तुम्ही एका माणसाकडे फक्त एकदाच काम मागायला जाता, आणि जेव्हा तो तुम्हाला काम देत नाही तेव्हा तुम्ही त्याच्याकडे पुन्हा जातच नाही. जर तुम्हाला त्याच्याकडून काम हवे असेल तर तुम्हाला त्याला विनंती करायची गरज आहे. तुम्हाला त्यांच्याकडून सहानुभूती मिळवायची गरज आहे. तुम्हाला तुमची गरिबी दाखवायची गरज आहे, जेणेकरून लोक तुमची लाचारी समजून तुम्हाला कामावर घेतील. म्हणून लाजू नका. त्यांना तुमची सहाय्यता सांगा. त्यांना तुमची गरिबी दाखवून द्या, आणि या पद्धतीने तुम्हाला नक्कीच काम मिळू शकते. ही गोष्ट रिंकूच्या मनात घर करून राहिली, आणि दुसऱ्या दिवशी तो त्या सेटकडे काम मागायला गेला, जिथे तो आदल्या दिवशी काम मागायला गेला होता. पण यावेळी तो हात जोडून त्या सेटला प्रार्थना करत होता, विनंती करत होता की तो खूप गरीब आहे, त्याला कामाची गरज आहे. त्याला जे काही दिले जाईल त्यात तो समाधानी असेल, पण कृपया मला तुमच्या जागेवर कामावर ठेवा. अशी विनंती रिंकूने केली. त्याची अवस्था पाहून त्या सेटने त्याला कामावर घेतले. आता तो तिकडे कामाला जाऊ लागला होता. त्याला काम मिळालं होतं, पण त्याला पगार मात्र कमी मिळाला, कारण त्याची कमजोरी त्याने सेटला सांगितले होते. इतर लोक तेच काम करत असताना इतर लोकांना जास्त पगार मिळत होता, आणि त्याला कमी पगार मिळत होता. जेव्हा तो त्याच्या सेटला याबद्दल म्हणाला तेव्हा सेट म्हणाला, बघू, तुला कामाची गरज होती म्हणून मी तुला काम दिले. माझे आभार मान.
त्याची मी तुला कामाला काम का दिले यातच तू माझी तक्रार करत आहे हे ऐकून गप्प बसला. त्याला स्वस्त दरात काम दिलं जात होतं हे कुठे तरी खरं होतं आणि पैसे मानूनच तो त्याला त्याच्या पगारानुसार कमी पैसे द्यायचा. पण हळूहळू त्याने त्याच्या नातेवाईकांना त्याच्या मित्रपरिवार हे सर्व सांगण्यास सुरुवात केली होती. त्याचं शेवट कसं आहे, त्याला किती कमी पगार मिळतो, वेळ निघून जात होता आणि रिंकू पूर्ण झोपून काम करत होता. पण आता परिस्थिती बदलू लागली होती. हा जास्त काम करायचा आणि त्यापेक्षा कमी पगार त्याला मिळत होता. हे कोस्टार रिंकूचा मनात अवस्था करत असे. किती व्यक्ती इतरांपेक्षा जास्त काम करते आणि त्याच्यापेक्षा कमी पगार आपल्याला मिळतो, त्यामुळे त्याचा घेऊ लागला. त्याचे मन कामात गुंतले नाही, पण त्यांची परिस्थिती बिघडली होती. आता घर खर्च लावण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे उरले नव्हते, म्हणून तो नातेवाईक आणि मित्रांकडे मदत मागू लागला. पण त्याचे मित्र त्याला त्यांच्यासमोर दाखवायचे, त्यांच्या सांत्वन करायचे, पण पार्टी त्यांची चेष्टा करायची. मागून म्हणायचे की हा किती मूर्ख आहे, एवढं काम करून घेतलंय, विचारलं पैसेही दिले नाही त्याच्यासाठी. त्यामुळे रिंकूची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. आता तो तणावात जगत होता. अवस्थेत दिवसेंदिवस बिकट होत चालला होती. आता तो तणावात जगत होता. रात्रंदिवस टेस्ट मित्र ते नाटक जे स्वतःचे बडायक होते. श्री स्वामी समर्थ.